Hello, good morning, friends. Today we are going to learn present continuous tense म्हणजे काय? चालू वर्तमान काळ किंवा आपण त्याला अपूर्ण वर्तमान काळ असं सुद्धा म्हणत असतो. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण इंग्रजी शिकत असताना कंटिन्युअस इज मोस्ट इम्पॉर्टंट. पहा, सातत्य, चालू. आपण इंग्रजी शिकत असताना नियमितपणे व्हिडिओ बघून त्यांच्या नोट्स आपल्या वहीवरती लिहिल्या पाहिजेत. नाहीतर कसं होईल, एक व्हिडिओ बघितला, एक सोडून दिला, तर आपल्याला मध्येच एखादा सोडून दिल्यानंतर आपण काय शिकत आहोत आणि एखादा ब्रेक लागला तर आपल्याला ती इंग्रजी बरोबर येणार नाही. म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगत असतो की जे कोणी अजून माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्यामुळे काय होईल की तुम्हाला दररोजचे घेतलेले व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. चला तर आपण बघूया आज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चालू वर्तमान काळामध्ये आपल्याला कोणती घटना कधी घडते आणि कशी घडते आणि त्याचं तात्पर्य काय हे आज आपण बघणार आहोत. बघा बरं इकडं बोलण्याच्या क्षणी जी क्रिया अपूर्ण, आपण बोलत असतो पण बोलत असताना विद्यार्थी सर हे कोणत्या काळातलं वाक्य आहे? मी काल गावाला गेलो होतो हे झालं भूतकाळातलं. मी उद्या गावाला जाणार आहे हे झालं भविष्य काळातलं. पण वर्तमान काळातलं काय होईल आणि ते चालू वर्तमान काळामधलं काय? म्हणजे एखादं वाक्य आपण बोलत असतो परंतु ते वाक्य पूर्ण झालेलं नसते, ते अपूर्ण असते. त्याला आपण अपूर्ण वाक्य आज आपण कसे बोलतात आणि ती लिहायची कशी, इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. जेव्हा आपण बघा, मी 10वी-12वीला असताना बघा, 10वीला असताना मला आमचे टीचर्स सांगायचे, सर म्हणजे आम्हाला विद्यार्थ्यांना सांगायचे बघा कोणत्या काळामधलं वाक्य आपण बरोबर लिहिलं. बोर्डावरती सांगायचे, मुलांनो हे वाक्य वर्तमान काळामध्ये लिहा. आता त्यावेळेस आम्हाला काय ढेकळं कळत नसं, खरं सांगायचं म्हणजे आम्ही विचार करायचं कसं लिहावं. मग सरांनी आम्हाला त्या काळापासून असं कंटिन्यू सांगितलं की मुलांना हे वापरा बघा, ॲम इज आर, हे म्हणजे तेव्हापासूनचे माझ्या डोक्यामध्ये आमचे जे राऊत सर होते, राऊत सरांनी आम्हाला इंग्रजीमध्ये शिकवलं होतं, तर त्या काळातलं अजून सुद्धा माझ्या लक्षात आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. त्यासाठी आपण सुद्धा अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे, कंटिन्युअस. तर बघा इथं आज आपण कंटिन्युअस टेन्स बद्दल माहिती होत आहोत. बघा, बोलण्याच्या क्षणी जी क्रिया अपूर्ण, पहा आता आपण बोलत असतो पण त्यावेळी ती क्रिया अपूर्ण परंतु चालू स्थितीत असते. अपूर्ण परंतु चालू स्थिती म्हणजे चालू आहे, ती चालू स्थितीत असते. अशा काळाला आपण चालू वर्तमान काळ असे म्हणतो. बघा मित्रांनो, उदाहरण घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, आय एम रीडिंग अ न्यूज पेपर. आता पहा, आय एम रीडिंग अ न्यूज पेपर म्हणजे मी वर्तमानपत्र वाचत आहे. आता वाचत आहे म्हणजे काय मुलांनो, तर क्रिया सुरू आहे. एखादी क्रिया सुरू असते तर आपण कंटिन्यू होतो, बरोबर आहे. तर या ठिकाणी दुसरं पहा, वी आर रीडिंग अ न्यूज पेपर. आता पहा इथं एम घेतला आपण, आय एम, वी आर म्हणजे आम्ही आहोत. काय करत आहोत आम्ही? वी आर रीडिंग अ न्यूज पेपर, आम्ही वर्तमानपत्र वाचत आहोत. किंवा यू आर रीडिंग अ न्यूज पेपर. त्यानंतर होईल दे आर म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी त्या समोर आपण आर लावतो आणि आयच्या पुढे एम लावतो. पुढे पहा, आता ही असेल तो, ही इज रीडिंग अ स्टोरी. आता ही असेल म्हणजे तो असेल, एकटा असेल तो, तर त्याला आपण इज लावतो. ही इज रीडिंग अ स्टोरी, तो गोष्ट वाचत आहे. किंवा सी इज रीडिंग अ स्टोरी म्हणजे ती गोष्ट वाचत आहे. किंवा इट इज रीडिंग अ नॉव्हेल किंवा काय पण आपण एखादं उदाहरण घेऊ शकतो. आता पहा, यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे स्ट्रक्चर काय, आपण त्याचं बेसिक काय, आणि ते वाक्य तयार करताना आपण कर्ता, कर्म, क्रियापद, टुबीचं रूप, प्रेझेंट पार्टिसिपल हे कुठे घ्यायचं आहे, ऑब्जेक्ट कुठे घ्यायचं आहे, सब्जेक्ट कुठे घ्यायचं हे बघूया.
बघा सुरुवातीला घ्यायचं आहे सब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्ट मध्ये तुम्हाला माहित आहे करता. नंतर दुसरं घ्यायचंय त्यामध्ये वर्तमान काळी टू बी चे रूप. कोणतं आहे टू बी चे रूप? समजा इथं सब्जेक्ट घेतला आपण ऍम, वर्तमान काळी टू बी चे रूप आहे ऍम, प्लस घ्यायचं आहे प्रेझेंट पार्टिसिपल. काय या ठिकाणी प्रेझेंट पार्टिसिपल? लिसनिंग, स्विमिंग, रनिंग, प्लेइंग, कुकिंग, हे सर्व प्रेझेंट पार्टिसिपल आहेत. माझा एक व्हिडिओ टाकले बघा मी, प्रेझेंट पार्टिसिपल बद्दल स्पेशल व्हिडिओ आहे, तो अवश्य तुम्ही बघा, सर्च करा युट्यूब वरती. नंतर ऑब्जेक्ट काय? पहा, कर्म काय रे? अ स्टोरी. बघा ऑब्जेक्ट काय? अ स्टोरी. पहा मग वाक्य काय होईल? आय एम लिसनिंग अ स्टोरी. दुसरं वाक्य पहा, वी आर, आम्ही असल्यामुळे आर येणार आहोत. वी आर स्विमिंग इन द रिव्हर. इथं काय झालं? सब्जेक्ट वी, वर्तमान काळी टू बी चं रूप आर, प्रेझेंट पार्टिसिपल आहे स्विमिंग, आणि ऑब्जेक्ट आहे इन द रिव्हर. इन द रिव्हर हे ऑब्जेक्ट आहे. आता मित्रांनो पुढे बघा, दुसरा मुद्दा महत्वाचा आहे. काय? अपूर्ण काळामध्ये किंवा चालू वर्तमान काळामध्ये कर्त्यानंतर काळ व कर्ता यानुसार योग्य ते वर्तमान काळी टू बी चे रूप वापरतात. योग्य ते वर्तमान काळी टू बी चे रूप वापरतात. जसं की एम इज आर. जसं आय समोर, इथं पहा, आय समोर एम वापरलं एम, वी समोर आर. इथं पहा एम कुठं वापरतात? फक्त आय सोबत. आता यू दे असेल तर आर वापरतात. यू दे असेल तर आर वापरायचं, आणि ही असेल तर इज वापरायचं, सी असेल तर इज वापरायचं, इट असेल तर इज वापरायचं. हे मुद्दा महत्वाचा आहे. आर पण आय आर होईल का? नाही. ही एम होईल का? नाही. म्हणजे पहा आपल्याला हे लक्षात ठेवायचं की आय एम कुठं वापरायचं? आयच्या समोर. वी कुठं वापरायचं? आर कुठं वापरायचं? वीच्या समोर, यूच्या समोर आणि देच्या समोर. आणि ही इज कुठं वापरायचं? ही, सी, इट. हे फार महत्वाचं आहे. आपण वाक्य लिहित असतो सर, वाक्य तर आपण द्यायलो, परंतु ही एम इज आर हे कुठं वापरायचं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही ते वहीवरती नोंद करून घ्या. नाहीतर सर वाक्य आम्ही तयार केलो परंतु चुकलं कसं काय? तुमच्या गुरुजींना सांगू नये की सर हे वाक्य तुम्ही कुठून शिकून आला म्हणून. म्हणून त्यासाठी ही नोंद घ्या. इथं मी लिहून दिले बा, एम इज आर कुठं वापरायचं, त्याचा स्क्रीनशॉट काढा, लक्षात येईल. आता पुढे पहा, अपूर्ण वर्तमान काळामध्ये वर्तमान काळी टू बीच्या रूपानंतर घडत असलेल्या क्रियेचे प्रेझेंट पार्टिसिपल वापरतात. पहा, अपूर्ण वर्तमान काळामध्ये वर्तमान काळी टू बीच्या रूपानंतर, टू बीचं रूप आलं वर्तमान काळात, हे तर घडत असलेल्या क्रियेचे पार्टिसिपल वापरतात. पहा, आता पार्टिसिपल म्हणजे काय? त्या ठिकाणी आयएनजी लागला, करीत आहे. एखादी गोष्ट करीत असतो त्याला आपण पार्टिसिपल म्हणतो. इकडे पहा, आय हे आहे सब्जेक्ट. आता एम हे झालं टू बी चे रूप, आणि प्लेइंग हे झालं प्रेझेंट पार्टिसिपल. प्लेइंग म्हणजे खेळत आहे. आय एम प्लेइंग, मी खेळत आहे. परंतु हे वाक्य म्हणायला आपल्याला सोपं वाटतं, परंतु विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी टू बीचं रूप काय आहे आणि प्रेझेंट पार्टिसिपल काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपण सहज बोलतो आय एम प्लेइंग, आय एम रीडिंग, आय एम कुकिंग, आय एम जम्पिंग हे म्हणतो, परंतु या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला कोणत्याला काय म्हणायचं हे माहित नाही. बरोबर आहे? त्यामुळे लक्षपूर्वक आहे का. पहा, आय एम आहे टू बीचे रूप, प्लेइंग आहे प्रेझेंट पार्टिसिपल. पुढचा मुद्दा पहा, अपूर्ण वर्तमान काळामध्ये एम इज आर चा वापर वाक्याच्या सुरुवातीस केला असता. समजा आपण हे वाक्य पुढे आलं, हे आय एम झालं, पण एम इज आर हे जर आपण सुरुवातीला घेतलं असतं तर त्या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य तयार होतं. त्याला आपण, अशा वाक्यांना आपण काय म्हणतो? व्हर्बल क्वेश्चन म्हणतो आपण. ज्या ठिकाणी एम इज आर हे एकदम वाक्याच्या सुरुवातीला येतं त्या ठिकाणी आपण व्हर्बल क्वेश्चन तयार होत असतं, लक्षात ठेवा. आता त्यांची उत्तरे येस किंवा नो अशी देतात. व्हर्बल क्वेश्चनची उत्तरे येस किंवा नो देतो. संक्षिप्त किंवा पूर्ण म्हणजे थोडक्यात किंवा पूर्ण वाक्य देतो. तसेच येस आणि नो नंतर स्वल्पविराम लावतात. येस झाले की आपण स्वल्पविराम लावतो.
बघा उदाहरण पहा. आर यू रायटिंग अ लेटर. आपण एखाद्याला प्रश्न विचारला तर उत्तर देताना आपण काय करतो, यस, यस नंतर कॉमा आहे, यस नंतर स्वल्पविराम आहे, आय एम रायटिंग अ लेटर किंवा यस आय एम असं पण आपण म्हणू शकतो. थोडक्यात यस आय एम. दुसरं आहे नो, आय एम नॉट रायटिंग अ लेटर. नसेल लिहित तर का मी नो आणि नंतर स्वल्पविराम किंवा नो आय एम. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ याबद्दल माहिती बघितलेली आहे. अजून जर माझ्या कोणी चॅनल नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू.